काय नाव आहे बेटा तुझं? पायल हुकमचे. बरं, तू कशाची प्रिपरेशन करते आहे? जेईची. JEE. बरं, भांडेसर अकॅडमीचा JEEचा शेड्यूल कसा आहे? सकाळी 8 ते 2 वाजेपर्यंत जेईचे क्लासेस असतात. बरं, JEE तुम्हाला सेपरेट शिकवलं जातं? हो सर. जेईमध्ये बोर्ड, NCERT आणि CETचे अलग क्लासेस होतात. म्हणजे बोर्डचा क्लास वेगळा, CET वेगळा आणि तुमचा JEEचा क्लास हा वेगळा. येस. म्हणजे आपल्या इथे JEEच्या विद्यार्थ्यांकडनं आपण CETचे पण प्रश्न वेगळे सॉल्व्ह करून देतो. हो सर. म्हणजे तुमचे PYQ सेपरेट केले जातात? हो सर. जेई मेन्सचे PYQ सॉल्व्ह करून देतात. अच्छा, JEE मेन्सचे PYQची तुमची एकदम सेपरेट प्रॅक्टिस केल्या जाते का? हो सर. सेपरेट प्रॅक्टिस केली जाते आणि टेस्ट पण असते. ओके. JEEच्या टेस्टची लेवल जी असते तर ती ऑल इंडिया लेवलला मॅच होते? हो सर. अच्छा. आणि तुमचा दिवसाचा शेड्यूल कसा आहे? म्हणजे तुम्ही कितीला येता आणि कितीला घरी जाता? मी लॅब लावली आहे तर सकाळी 8ला येते. 8 ते 2 पर्यंत माझे क्लासेस असतात. त्याच्यानंतर 2 ते 3 वाजेपर्यंत ब्रेक घेते. त्याच्यानंतर 3 ते 4 पर्यंत रिव्हिजन करते. जे शिकवलं ते रिपीट करते आणि त्याच्यानंतर बाकीचा अभ्यास जे करतात. अभ्यास करताना आपल्याला डिफिकल्टी आली तर आपल्याकडे फॅकल्टीज अवेलेबल आहेत? हो सर. ऑल टाईम फॅकल्टीज अवेलेबल असते. व्हिडिओज पण प्रोव्हाइड केल्या जातात. जर व्हिडिओजने डाऊट सॉल्व्ह नाही झाले तर खाली फॅकल्टी अवेलेबल असते. ते आपले डाऊट्स क्लिअर करतात. बढिया. म्हणजे कधीही जर तुम्हाला डाऊट्स आला तर फॅकल्टी इथे अवेलेबल आहेत. हो सर. व्हिडिओचा तुम्हाला बॅकअप व्हिडिओचा तुम्हाला फायदा होतो का? हो सर. व्हिडिओनी रिव्हिजन पण होते चांगली. तर रिव्हिजनचा तुम्हाला फायदा होतो आहे. JEEचं कोर्स मटेरियल आपल्याकडे सेपरेट आहे का? हो. आणि CET? CET पण सेपरेट आहे. अच्छा, 2 कोर्स मटेरियल तुम्ही सेपरेट अभ्यास करता आणि त्याच्यामधनं आपली प्रिपरेशन ही होतं. तुम्हाला 6-7 तासाचा जो शेड्यूल आहे तो कम्फर्टेबल वाटतो आहे की खूप हेक्टिक होतो आहे? नाही सर, कम्फर्टेबल. कारण JEEची प्रिपरेशन करत असताना साधारण 6 ते 7 तास, आम्ही 6 ते 7 तासाचा जो शेड्यूल आहे तेवढा अभ्यास विद्यार्थ्यांना मिनिमम करावाच लागतो. तरच आपण जी JEEची ऑल इंडिया कॉम्पिटिशन आहे त्या कॉम्पिटिशनमध्ये आपण कम्पाईट करू शकतो आणि त्यामुळे आम्ही असा शेड्यूल हा बनवलेला आहे. तर आपली जी JEEची टेस्ट होतं ती तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही मोडमध्ये उपलब्ध आहे का? सर. ऑफलाईन आम्हाला OMR शीटवर दिले जातात आणि ऑनलाईन मोबाईलवर. मोबाईल आणि कॉम्प्युटरवर तुम्ही ते देऊ शकता. तर दोनही याची प्रॅक्टिस व्हावी या उद्देशाने आपण हे करतो आहे. येस सर. बरोबर आहे. चला, तर ऑल द बेस्ट फॉर युअर प्रिपरेशन. थँक्यू सर.